गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मॉर्निंग नाही राहिली मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आहे आत्ता बारामतीमध्ये. आणि बारामतीमध्ये आपण कुठं आलो आहे हे पाहू शकता. हिरो शोरूमला आलेलो आहे आपण, कारण आपल्याला नवीन ट्रिपला जाण्यासाठी हिरोमधनं थोडी मदत भेटते का काय हे पाहण्यासाठी आलो होतो. तर जे मॅनेजर होते त्यांच्याशी माझं आणि जे मालक होते त्यांच्याशी ऑलरेडी बोलणं झालं होतं. तर त्यांचं म्हणणं होतं की करतो आम्ही तर फॉलोअप घेण्यासाठी आज आलो होतो. तर मी हे झाल्याशिवाय सांगणार नव्हतो. लई वेळ दिवस जातात आणि त्यात व्हिडिओ पण येई नाहीत. त्यामुळं नाही वेळ तुम्हाला सांगतो की बाबा मला हिरोकडून काय ते मदत भेटेल म्हणून असं वाटतंय ह्यावेळेस. तर त्यासाठी ट्रिप आपली डिले होत चालली. आपली गाडी इथं लावलेली आणि चला जाऊया आपण आता. इथनं आपल्याला बँकेत जायचे आणि बँकेत जाऊन मग आपल्याला परत पुढं बघूया काय करायचे. मित्रांनो, तर आलो आहे आज बारामतीत, पण पोलिस लय आहेत आज रोडला. बहुतेक VIP कोणतंही येणार असेल, आपल्या सुमित्रा वहिनी नाही तर कोणतंही येणार असेल, सुप्रियाताई वगैरे. कारण प्रत्येक ठिकाणी पोलिस दिसतात आणि लोकांना अडवतात जी नो पार्किंगमध्ये लावतात किंवा काय करतात अशा लोकांना. तर चला जाऊया आपण. एक बँकेचं काम आहे छोटंसं, ते काम झालं ना की आपण घरी जाणार आहे. आता तुम्हाला बारामतीतलं काय दाखवू, आता मी रोड दाखवतो चला. तर हा आहे बारामतीतला बिग वन चौक. तिथनं राईट घेतलं ना की तुम्हाला बारामतीतील सगळ्यात भारीचं रोड आहे, त्याला बिग वन रोड म्हणलं जातं. आणि ह्याच रोडचं नामकरण अजितदादा रोड करावं असं बारामतीकरांचं म्हणणं आहे. तर इथं बघा, इथं पण हे मस्त आहे, कलानाट्य केंद्र म्हणून आहे. ते एकदम भारी ठिकाण आहे हे. पण हे पाहायचं का तुम्हाला? पण बंद झालं बहुतेक, नाही हाय चालू. ओके, आता आपण पुढं आलो. हे पाहू शकताय नटराज मंदिर म्हणून आहे. आणि हा मेन रोड चालू होतो, बिग वन रोड किंवा व्हीपी कॉलेज रोड म्हणतात. आता याला अजितदादा रोड म्हणून नाव होणार आहे असं मला वाटतं, होईल. इकडं पाहिलं हे आहे पुनावाला गार्डन म्हणून आहे. मोठं असं भव्य गार्डन आहे. एंट्री फ्री आहे, म्हणजे कुणी पण येऊन बसू शकते, काय अडचण नाही आहे. तर त्यामुळं भरपूर लोक येऊन बसतात उन्हाची सावलीला. आता हे रोड इथं नाही आहे मेन, तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो की रोडच्या साईडनी बसायला कसं केलं. गाडी पार्किंगला लावून आपण बसू कसं शकतोय. आता मी थोडा वेळ बसूया आपण तिथं जाऊन. मित्रांनो, तर फायनली बँकेपाशी पोचलो आहे आपण. इथं गाडी लावली आणि आता आपण बँकेत जाऊन बघूया काय होतंय का नाही. कारण काय ATM कार्ड माझं लई दिवस झाला टाकलं आहे, ये नसती. मित्रांनो, चालू आहे आता बँकेत, पण लई गर्दी इथं. आपल्याला फक्त ATM का आलं नाही हेच विचारायचे. चेकबुक आलं आहे पण ATM आलं नाही, त्यासाठी पण लाईनीला थांबायला लागतं. एवढी गर्दी इथं पाहू शकता. लई मोठी बँक आहे ही, अख्खा फ्लोरच आहे ह्याकडे त्याकडं. तर चला काम झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला. होतंय का नाही काय माहिती थांबायला. मित्रांनो, तर बँकेत जाऊन आलो, काय काम नाही झालं आपलं. तर चला जाऊया पुढं, तुम्हाला रोड दाखवतो. हा घरी जाणार आता मी, लई झालं आता. चलो मित्रांनो, तर हाच तो रोड, बिग वन रोड पाहू शकताय. मध्ये पण एकदम सुंदर अशी झाडी, साईडला पण अशी सुंदर अशी झाडी, आणि मधनं रोड चालला आहे. साईडनी सर्व्हिस रोड पण आहे. अजून जसं जसं पुढं जाईल ना त्याच्यावर खूप सारी डेव्हलपमेंट करण्यात आलेली रोडवर, तुम्हाला दाखवतो मी. ते पाहू शकता अशा प्रकारे बसायला बनवलेले कट्टे वगैरे. पलीकडच्या साईडने पार्किंग पण आहे, पार्किंगला आपण गाडी लावून निवांत बसू शकतोय. चलो ओके. मित्रांनो, तर स्पीड ब्रेकर पण बघा अशा प्रकारचे एकदम सिस्टमॅटिक बसवले. तर आपण आता सर्व्हिस रोडला जाऊया थोडं, मला दाखवतो मी कशा प्रकारे काही. तर अशा प्रकारे आपण गाडी वगैरे पार्किंग करून बसू शकतोय निवांत.
अशा प्रकारे गाडी पार्किंगला लावायची. आणि इकडे एकदम सुंदर असं थंडगार सावली, इकडं रोड आहे. इथं तरी अजून जसं जसं पुढं जाईल ना तिथनं अजून भारी भारी केलेलं आहे. तर इथंच मला वाटतंय कटिंग करावं. चल मग तिथं आपली गाडी लावली आणि इथं आपण कटिंग करूया आता. ओके चलो मित्रांनो, तर कटिंग करायला आलो होतो आता. आणि कसली मसाज म्हणतात त्याला, ओय धन्यवाद. झालं का मित्रांनो? तर फायनली कटिंग वगैरे झाली. बाकीचं कटिंग करताना मालिश करताना हे दादा आपले व्हिडिओ पाहत होते. उंडवडीचे आहेत, आपल्या इथले जवळचे आहेत. त्यांना भेटून पण चांगलं वाटलं. काय म्हणताल तुम्ही? काय नाही, तुम्ही आला हे बरं वाटलं. तुमचे व्हिडिओ मी बघतो ना नेहमी, त्यामुळे मला भारी वाटलं सर. चला मित्रांनो, आता जाऊया घरी. आपल्याला आता काय ना, आपलं बँकेत जे काम होतं ते पण झालंय, शोरूमला होतं ते पण झालंय. आता आपलं घरी जाऊया. चला बाय बाय. मित्रांनो, तर कटिंग वगैरे करून निघालं. तर आंबा विचारूया कसं आहे. दादा कसं आहे? नाही नाही कसं आहे बघितल्याशिवाय काय काय. विजय सेल्स ना, क्रोमामध्येच विजय सेल्स. मित्रांनो, तर आता मी बारामतीत आलो होतो. आपलं सगळं काम झालं आणि घरी निघतच होतं. इथं आंब्याचं दुकान होतं, तर म्हणलं आंबं घ्यावं. तर हे सर आपले भेटले. सर तुम्ही कुठले? दौंडचे का? ओके ओके. तर मित्रांनो, मी ही गाडी हे ॲड्रेस विचारत होते आणि अचानक सर बाहेर आले आणि म्हणले तुमचे व्हिडिओ पाहतो. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. काय म्हणताल बाकी अजून? छान व्हिडिओ असतात तुम्ही, त्याला तुमच्यामुळे आम्हाला बी फिरायला आवड निर्माण झाली आहे. त्यासाठी आम्ही आज काष्टीला जाणार आहे. ओके ओके. चला, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. थँक्यू दादा. 750 ते आता नेले ना. नाही अहो, मला अख्खं घ्यायचंच नाही. मी तुम्हाला एवढी तुमच्या नाही रेट कमी बी नसता केला. मला सगळं कळतंय. अहो, मला आता फोनवर माझं बोलणं झालं. मला कळतंय, त्यांचं म्हणणं आहे अक्षय तृतीया रविवारी हा, मग ठेवून खाल्ला तरी मुडल. दुसरीकडून त्यांनी घेतलेलं आहे तिथं त्यावेळेस असं. मुरल आंबा चांगला आंबा आहे हा. त्यात नाही परत काय का मागणी नाही नाही, पैशाचा विषय नाही. तुम्ही काय अशी मला अर्धा डझनाचे मी 500 रुपये घेतो, 450 रुपये तरी देणार. हा, अजून 300 घातले तर बॉक्स येतोय ना. नाही बरं ठीक आहे, थँक्यू. तर 700 नाही. आता तुम्ही लय नका ही करू. तुम्हाला आता काय तुमचे आमचं लई नाही करणार. माल खाल्ला आणि मग सांगायचं मला. ते टिकलं पाहिजे पण टिकलेला घे. नाही पिकला नाही. हे रविवारपर्यंत टिकला पाहिजे. हा हा, त्याला काय कडकच दिलं. बिंदास खावा, काय चालेल. मित्रांनो, तर फायनली घेतलंय आता आंब. हे पाहू शकताय. जाऊ दे. मित्रांनो, तर हे आंबे घेतले आपण एका जणांकडून. तर आता हे सर आहेत, ह्या सरांना विचारलं नक्की हा आंबा कुठला आहे काय आहे. तर कुठला आंबा आहे आता मी घेतलेला?
देवगड आहे ना. आणि मला भाऊ व्यवस्थित लावला का जास्त घेतले कमी घेतले? व्यवस्थित लावलाय बाबा. मग कमी घेतले असं वाटतं का तुम्हाला का नाही? व्यवस्थित लावला. व्यवस्थित लावला ना. मी माझा प्लॅन इथंच येऊन घ्यायचा होता पण ते माझ्या ओळखीचे भेटले तिथं. नाही चांगला आहे. चांगला आहे ना. ओके ओके. कसं झालं मी व्हिडिओ काढतो त्यामुळे त्यांनी ओळखलं मला की मग ते म्हणे आमच्याकडे घ्या म्हणे 100 कमी द्या पण घ्या इथं. असं झालं. धन्यवाद. मित्रांनो खात्री करून घेतली बरोबर आहे का फसावलं का नाही. ओके एकदम ओके. चला मित्रांनो तर पालखी महामार्ग सोडून उंडवडीत घुसलोय. उंडवडीत आलं की रोडचं काम चालू आहे म्हणून रोड खराब आहे. आता तिथनं कारखेलपर्यंत पूर्ण रोड खराबच आहे. अशा पद्धतीचं आहे. बॉक्स आहे त्यामुळे मला व्यवस्थित चालवता बी येणार गाडी. म्हणजे आडवी तिडवी चालवता येणार. मित्रांनो तर फायनली चांगल्या रोडला लागलोय. आणि मित्रांनो तर तुम्हाला माहीतच असेल की मित्रांनो तर फायनली आपण आंबा घेतल्यात. आंबा घ्यायचं कारण म्हणजे आमच्या आईला आंबा आवडतात आणि आमचे घरचे वाट पाहत बसतात बाबा कधी रेट खाली येतात रेट खाली येतात. तर त्यामुळं आता म्हटलं चला आपण जायच्या अगोदर आम्ही आता नवीन ट्रिपला जायच्या अगोदर एकदा ते आमरस खायला घालो आईला म्हणून आंबासाठी आंबा घेतले. चलो मित्रांनो तर फायनली घरी पोचलोय. घरी पोचलो फायनली. काय म्हणते आई? हां धर. चला जेवण करूया. काय म्हणते मग आई? हां काय करते? झालं बाबा ते थोडंसं पीठ राहिले पण आता मरुती माझ्या हाताची आग चालली. मिरची मित्रांनो तर फायनली घरी पोचलोय आणि आता आईची रिएक्शन बघूया. आई काय काय म्हणते? आंबा पाहून काय म्हणली? एवढे महाग कशाला आणले बाबा? किती महाग आहे? लय महाग नाही, लय महाग होतं मध्ये. तर मित्रांनो तिथं बघा सांडगं बिडगं केलेत आईनी. चाललंय त्यांचं उन्हाळी पदार्थ. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल पापड बनवलं होतं. यश व्हिडिओ काढत होता तो अजून टाकला नाही. मी टाकला आता. सांडगं केलेत एवढीसच झालं म्हणते. तर मित्रांनो हा आज दुसरा दिवस आहे. तर काल आमरस केला होता. आई कसा लागला आमरस? छान लागला. चांगला होता. आंबट होतं. कसं होतं? चांगलं होतं ना. पहिलाच खाल्ला काय अगोदर खाल्ला होता ह्या वयाच्यात? कालच खाल्ला आहे. आमच्या घरी पहिल्यांदाच केला होता काल. अशा पद्धतीने आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. रात्री खातानीचा व्हिडिओ काढायचा लक्षातच नाही का काय? आई आवडत नाही आमच्यात काय छंद का असं व्हिडिओ काढणे का ग? हा खरंय का नाही? काय बनवते आता? पोहे करायच्यात. पोहे चला